मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीचं भवितव्य ठरवण्यासाठीची दुसरी बैठक आज मुंबईत आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत जागांच्या आकड्यांचा फैसला होणार असला तरी महापालिकेतल्या पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावर मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे त्यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास मुंबईतल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ऋत्विक भालेकर आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। ऋत्विक, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून काय बातचीत झाली? जी बैठक झाली युतीबाबतची, त्यानंतर पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती ही सगळी चर्चा अडून राहिलेली होती। नेमका पारदर्शकता म्हणजे काय याबाबत वरिष्ठांशी बोलावं लागेल असं शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं होतं। उद्धव ठाकरे यांच्यासमोर तपशील मांडल्यानंतर काल उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे ती पारदर्शकतेच्या मुद्द्यावर। पारदर्शकता म्हणजे जी सूत्रांकडनं माहिती आपल्याला दीपक मिळते ते असं आहे की जे प्रस्ताव यापूर्वी महापालिकेत येत होते हे मोठे जे प्रस्ताव आहेत हे महापालिकेच्या नेत्यांच्या पातळीवरती ठरवले जात होते आणि त्यानुसार ते मंजूर सुद्धा होत होते। मात्र यापुढे जे मोठे प्रस्ताव येणार, जे टेंडर निघणार, जे कॉन्ट्रॅक्ट असणार, याबाबत शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यानंतरच हे प्रस्ताव मांडले जातील। म्हणजेच काय तर भाजपला सुद्धा जे काही कारभार महापालिकेत होतात याबाबत विश्वासात घेतलं पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापौर पद असेल किंवा स्थायी समिती, सुधार समिती सारख्या ज्या मोठ्या समित्यांचे अध्यक्षपद असतील याबाबत सुद्धा निवडणुकीपूर्वीच एक सूत्र ठरवण्यात यावं। ते सूत्र असं असावं की जर ज्या पक्षाचे जे नगरसेवक जास्त येतील त्यानुसार महापौर ठरवला जायचा। आतापर्यंत तो मान शिवसेनेलाच मिळाला होता। मात्र भाजपचं म्हणणं असं आहे, जे सूत्रांकडून आपल्याला कळतंय की जरी शिवसेनेचे नगरसेवक कमी आले निवडून तरीही शिवसेनेचा पहिला 2.5 वर्ष महापौर त्यांना चालणार आहे। मात्र त्याच्या पुढच्या 2.5 वर्ष हे भाजपला महापौर पद मिळावं। त्याचबरोबर सुधार समिती असेल, स्थायी समितीचं जे अध्यक्षपद असेल हे एक वर्ष ऑल्टरनेट पुढच्या 5 वर्षासाठी देण्यात यावं, अशा पद्धतीचं सूत्र ठरवण्यात यावं आणि त्याच्यानंतरच जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात यावी। आता ह्या मुद्द्यांना घेऊन मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये जरी सकारात्मक चर्चा झाली असेल तरी जे प्रतिनिधी नेमलेले आहेत त्यांच्यामध्ये ऑन पेपर ही चर्चा कशी होते आणि युतीच्या भवितव्य काय ठरते हे आज पाहावं लागणार आहे। दीपक, निश्चितच तू या सगळ्या बैठकीवर नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये नेमकी काय चर्चा झाली तर महापालिकेतला प्रस्ताव जे ठेवण्यात आले होते ते महापालिका कारभारात सेना भाजपमध्ये समन्वय आणि स्पष्टता हवी, यासोबतच महापालिकेतले प्रस्ताव हे फक्त मातोश्रीलाच नाही तर सेना भाजपच्या नेत्यांना विश्वासात घेऊन मांडावेत। स्थायी आणि सुधार समिती अध्यक्षपदांचं सूत्र निवडणूक होण्याआधी ठरवावेत।